कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। होय, अगं कुठे चाललीस? आम्ही आमच्या सुनबाईंना भेटायला जातोय। तिला या घरातनं बाहेर काढण्यासाठी आम्ही काय नाही केलं। अगदी आता या बक्षीस समारंभाला पण आम्ही जायला तयार नव्हतो, कारण त्यांना बक्षीस द्यावं लागेल म्हणून। त्यांच्याबद्दल कधी एक क्षण पण आम्ही चांगला विचार केला नाही। आणि आज तीच बाई ढाल बनून उभी राहिली। आणि नुसती ढाल नाही, तलवार पण उपसली त्यांनी। आमच्यावरचे सगळे वार झेलले त्यांनी। त्या वारासने उत्तर पण दिला। त्या शिकलेल्या आहेत म्हणताना आम्ही त्यांना ओळखायला चुकलो। शिकलेली माणसं माजोरडी असतात, गर्विष्ठ असतात, असंच समजत आलोय आम्ही। आज बी स्टेजवर आम्ही त्यांच्याशी भांडायला निघालो शिक्षणावरून। सुनबाईंच्या जागी आम्ही असतो का नाही, तर आमासनी असं पाण्यात बघणाऱ्या सासूचा अपमान होत असताना आम्ही सगळं बघत बसलो असतो, मजा पण घेतली असती। सुनबाईंना पण तसं करता आलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही। खरंच कळना काय म्हणावं, ओळखायला चुकलो का काय आम्ही त्यास। होय, एक सांगू का? अगं मागवी तुझ्याबद्दल माझ्याशी लय चांगलं बोलत होती। तुझ्याबद्दल काय वाटतं समजा सांगितलं तिनं मला। माहिती आहे आम्हाला, या घरात येण्याचा आमचा सगळा भूतकाळ त्यांनी जाणून घेतला होता। आई, तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे पाहिलं होतं का नाही, तेच आज पण पाहिलं। खूप मनापासून बोलल्या त्या। त्यांचा संसार आम्ही बुडवायला निघालो होतो, त्यांना आयुष्यातून उठवायला निघालो होतो। पण आज त्यांनी आमच्यावर डोंगरा एवढे उपकार करून ठेवलेत। हे वजन आम्ही कसं उतरणार तेच कळत नाही आम्हाला। अगं बाकी काय नाही, याची जाणीव ठेव फक्त। आई, आम्ही का नाही त्यांना बुद्धिबळाच्या पटावरची एक सोंगटी समजत आलो, तसंच वागवत आलो। पण आज आमच्या ध्यानात आलंय, त्या सोंगटी नाही, हाडा मासाचं माणूस आहे। त्यांना मोठं मन आहे, समुद्रा एवढं मोठं मन। आणि या मोठ्या मनाच्या आमच्या सुनबाईंचे आम्ही आभार मानायला जातोय। आई अंबाबाई, बघतेस ना ग, अगं या सासू सुनांमधलं भांडण मिटलं तर या घरात फक्त सुखच नांदल। असंच ठेव ग बाई। म्हणजे आत्या बी आता हिच्या बाजून? ताई आता आभार मानाय गेल्या। या दोघींचं जर गुळपीट जमलं तर मग आपलं भुसकटच की। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।